जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपल्या आहारामध्ये प्रोबायोटिकची कमतरता नाही झाली पाहिजे. म्हणजे प्रोबायोटिक म्हणजे असे पदार्थ की जे तुमच्या आतड्यातल्या आरोग्याला आवश्यक असणारे जे बॅक्टेरिया आहेत ते वाढवायचं काम करतील. त्याच्यापासून तुम्हाला बॅक्टेरिया मिळणारे पदार्थ तुमच्या आहारात असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ ताक. तर जेव्हा तुम्ही उपवास करताय तेव्हा तुमच्या आहारामध्ये दही, ताक ह्याचा समावेश नक्की करणं गरजेचं आहे. आणि मग प्रीबायोटिक म्हणजे जे फायबर, तंतुमय पदार्थ आहेत की जे तुम्हाला जे आतड्यातले बॅक्टेरिया आहेत त्याची वाढ वाढवायला मदत करतील, त्याची पैदास वाढवायला मदत करतील. तर अशा फायबरचाही वापर करायचा आहे. सर जरी तुम्ही उपवास करत असाल तरी तुमच्या आहारामध्ये तुम्ही काकडी असेल, लाल भोपळा असेल ह्याचं सेवन नक्की करावं, जेणेकरून आपल्याला आवश्यक असणारे जे फायबरयुक्त पदार्थ आहेत ते मिळायला मदत होईल. दुसरी गोष्ट, उपवासाच्या मध्ये बरेच वेळा असं होतं की आपण तळलेले पदार्थ जास्त खातो. तर मी म्हणेन की आपण तळलेले पदार्थांचा वापर कमी करावा, त्याच्याऐवजी आपण उकडलेले पदार्थ करावेत आणि ते खावेत. आणि त्याचबरोबर आपल्याकडे वेगवेगळी धान्य आपण उपवासाच्या दिवसामध्ये खाऊ शकतो. त्यामध्ये राजगिरा असेल किंवा वरई असेल त्याचा समावेश नक्की करावा, जेणेकरून आपल्याला इसेन्शियल कार्ब्स मिळतील. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला कार्ब्स कमी आपण खायचा विचार करतो आणि मग आपल्याला सतत भूक लागायची भावना निर्माण होते. तर आपण असे कार्ब्स निवडावेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रथिनांची कमी होते जेव्हा आपण उपवास करत असतो. तर दही, पनीर ह्याचा वापर नक्की करावा, नट्सचा वापर नक्की करावा, ह्याच्यापासून आपल्याला प्रथिनं मिळायला मदत होणार.